नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका. मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख. बेअकली माणसा मला नकली म्हणतो. उद्धव ठाकरे मोदींवर संतापले. मोदींकडून बाळासाहेब आणि मासाहेबांचा अपमान. बाळासाहेबांचा अपमान सहन करणार नाही, ठाकरेंचा इशारा. 27 वर्ष महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढणाऱ्या एका औरंगजेबाला आम्ही महाराष्ट्रामध्ये गाडलं तर मोदी तुम्ही कोण, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींवरील विधान संजय राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता. भाजपकडून निवडणूक आयोगासह मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार. मोदींच्या जीविताला धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख. तू आमदारच कसा होतो ते बघतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आमदार अशोक पवार यांना खुलं चॅलेंज. तर शरद पवार यांच्याकडून अशोक पवार यांना मंत्रिपदाचा शब्द. अजितदादांना सामान्य कार्यकर्त्याला दम देणं योग्य नाही. आमदार कोण होणार हे जनता ठरवते. अजितदादांच्या आव्हानावर अशोक पवार यांचं प्रत्युत्तर. दिलीप वळसे पाटलांनी माझ्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली, हेच अशोक पवार यांचं दुखणं. अजित पवारांची टीका. तर वळसे पाटलांना मंत्रिपदाची संधी दिलेलं अशोक पवार यांना आवडलं नसल्याचा अजित पवारांचा दावा. दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल हाती घेणाऱ्यांचे चेहरे जाहीर करेन. 4 जूननंतर सर्वांचे चेहरे समोर आणणार. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य. खालची टीम जरा गडबड करतेय. मला कळलं तर मी त्यांचं कामच करून टाकेन, अजित पवार यांचं सूचक वक्तव्य. नीती नियती कुणाला सोडत नाही. पाप केलेलं फेडावंच लागतं. कर्जतमध्ये येऊन अजितदादा माझं काम किती चांगलं हे सांगतील. सुजय विखे प्रचार सभेत राम शिंदे यांचं वक्तव्य. मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलंय. प्रियंका चतुर्वेदी यांचं वादग्रस्त वक्तव्य. गद्दारांना गद्दार म्हणायचं नाही तर काय महात्मा म्हणायचं का? गद्दारांना गद्दारच म्हणणार, प्रियंका चतुर्वेदी यांची टीका. चतुर्वेदी यांच्याकडून मोदींची देखील नक्कल. खासदारकी वाचवण्यासाठी प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून आरोप. महाविकास आघाडीचं सरकार असताना दावोसमध्ये काय काय केलं ते बोलायला लावू नका, शीतल म्हात्रे यांचं प्रियंका चतुर्वेदींना प्रत्युत्तर. मी कधीच दावोसला गेली नाही. गद्दार सेनेमध्ये फक्त गद्दारच नाहीत तर खोटारडे देखील आहेत, प्रियंका चतुर्वेदी यांचं शीतल म्हात्रेंना उत्तर. युती तोडून काँग्रेससोबत जात उद्धव ठाकरे यांनी महागद्दारी केली. बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेससोबत जावं लागलं तर माझं दुकान बंद करेन. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहा मेरा बाप गद्दार है. संजय निरुपम यांचं प्रियंका चतुर्वेदींना प्रत्युत्तर. प्रियंका चतुर्वेदींनी राज्यसभा कशी मिळवली हे उघडपणे बोलणं योग्य नाही. शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा पलटवार. महाविकास आघाडीला राज्यामध्ये 30 ते 35 जागा मिळतील. लोकसभा निकालासंदर्भात शरद पवार यांचा मोठा दावा. महायुतीला 12 ते 13 जागा दिल्या. किती उदार अंतःकरण आहे साहेबांचं. शरद पवारांच्या दाव्यावर फडणवीसांची उपरोधिक प्रतिक्रिया. महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा जिंकणार. सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेच्या मनामध्ये राग. विजय वडेट्टीवार यांची टीका. तर 4 जून नंतर महाविकास आघाडीला तुमच्या 30 ते 35 जागा कुठे आहेत हे विचारा, गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर. महाविकास आघाडीवर पक्ष विलीन करण्याची वेळ येईल. पवारांच्या 30 ते 35 जागांच्या दाव्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. आज पंतप्रधान मोदी यांची नंदुरबारमध्ये जाहीर सभा. महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन. अहिंसा शाळेजवळ 55 एकर परिसरामध्ये जोरदार तयारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज खेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैजापूरमध्ये सभा. पुण्यातील भोसरीमध्ये आज सभांचा धडाका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संध्याकाळी 6 वाजता भोसरीमध्ये सभा होणार. पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जाहीर सभा. पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजप नेत्या नवनीत राणा यांचा रोड शो. संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता रोड शोचं आयोजन. अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आज 3 मोठे नेते जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अजित पवार यांच्या पारनेर, कर्जत, बाजार इथं 2 सभा. तर पंकजा मुंडे यांची पाथर्डी बाजार तळावर दुपारी 1 वाजता सभा. तर रामदास आठवले देखील आज नगर शहरामध्ये येणार. उद्धव ठाकरे यांच्या जालना आणि छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे आणि चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन. शरद पवारांची आज पुण्यातील वडगाव शेरी इथं जाहीर सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सायंकाळी 4 वाजता सभेचं आयोजन.
पुण्यामधील चाकण मार्केट यार्ड इथं अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा. शरद पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपूर इथं सुप्रिया सुळे यांची सभा. सायंकाळी 6 वाजता निलेश लंके यांच्या प्रचारासाठी सुळेंच्या सभेचं आयोजन. रवींद्र धंगेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची उद्या सभा. धंगेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची उद्या पुण्यामध्ये नदीपात्रात सभा होणार. उद्धव ठाकरे यांची ठाण्यामध्ये 16 मे रोजी जाहीर सभा. राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची ठाण्यामध्ये सभा होणार. अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याबाबत आज सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी ऐकण्याची तयारी. कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणावर आज निर्णय देणार. केदारनाथ धामचे दरवाजे आज पूजा आणि वैदिक मंत्रोच्चारानं उघडणार. मंदिर आणि परिसर 40 क्विंटल फुलांनी सजवले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल. गेल्या अनेक वर्षांपासून निकाल लागल्यानं सर्वांचं आजच्या निकालाकडे लक्ष. मतांसाठी शिवसेना आणि काँग्रेसनं देशविरोधी लोकांसोबत हातमिळवणी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप. वाटाघाटी करण्यासाठी फडणवीसांनी माणूस पाठवला होता. उद्धव ठाकरे पवारांवर आरोप करण्यासाठी प्रतिज्ञापत्र करून दिलं तर ईडी सीबीआय मागे लागणार नाही असं फडणवीस म्हणाले होते. अनिल देशमुख यांचं फडणवीसांवर गंभीर आरोप. 3 टप्प्यामध्ये मतदान मोदींना अस्वस्थ करणारं. टप्पे जातील तसं मोदींचं स्थान डळमळीत होईल. शरद पवारांची टीका. पंतप्रधान मोदींच्या हातातून निवडणूक निश्चित आहे. 4 ते 5 दिवसांमध्ये तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल. राहुल गांधी यांचं वक्तव्य. साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती. अजित पवार यांच्याकडून खंत व्यक्त. तर पवार आमचे दैवत, पण 80व्या वर्षानंतर तरी थांबायला हवं. अजित पवार यांची टीका. माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा. मुलाबाबतच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. पक्ष मिळणार नाही हे समजलं म्हणूनच अजित पवार बाहेर पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांना अजून काय संधी द्यायला हवी होती? पंतप्रधान करायला पाहिजे होतं का? पृथ्वीराज चव्हाण यांचा अजित पवारांना खोचक सवाल. अजितदादांना भाजपसोबत गेल्याचा भविष्यामध्ये पश्चाताप होईल. तर अग्निवीर म्हणून शिंदे अजितदादांचं नाव लिहिलं जाणार. विजय वडेट्टीवार यांचा अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा. छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार. भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासोबत प्रचार. आमदार सुहास कांदे यांचा आरोप. महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना. भुजबळांनी कांदेंचा आरोप फेटाळला. सुहास कांदे काय आरोप करतात त्यामध्ये तथ्य नाही. भुजबळ तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी फेटाळला. सलीम कुत्तासोबतच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस. पोलीस उपायुक्तांकडून 10 दिवसांचा वेळ मागितला. बडगुजर यांची माहिती. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात हजर राहणार. तर आपल्या विरोधामध्ये सूडबुद्धीनं कारवाई केली जात असल्याचा बडगुजर यांचा आरोप. कर्नाटकात देखील लोकसभेनंतर आपल्यासारखंच होईल. आमच्याकडेही नाथ ऑपरेशन करायचंय. बेळगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. शिंदेंकडून बंडाचे संकेत. सोशल मीडियावर महायुतीचा हटके प्रचार. डिअर असं लिहित महायुतीच्या 4ही शिलेदारांचा प्रचार. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून डिअर शब्द लिहित प्रचार. उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि मिलिंद देवरा यांचा लोकल ट्रेनमध्ये एकत्र प्रवास. पियुष गोयल वांद्रेहून कांदिवलीच्या दिशेनं जात असताना मिलिंद देवरा देखील उपस्थित. 15 सेकंद पोलीस हटवा. कुठून आला, कुठे गेला हे देखील कळणार नाही. अकबरुद्दीन ओवेसींना उद्देशून नवनीत राणा यांचं वक्तव्य. तर 15 सेकंदच काय, 1 तास घ्या. कुठे यायचं ते सांगा. असदुद्दीन ओवेसी यांचं नवनीत राणांना खुलं आव्हान. काँग्रेसच्या लोकांना 4 जून नंतर तुतारी वाजवायला थांबवू. ज्यांनी मला जेलमध्ये टाकलं, आज त्यांचा पक्ष उरला नाही. नवनीत राणा यांचा शरद पवार गट आणि ठाकरे गटावर हल्लाबोल. 17 तारखेला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास मनसेला परवानगी. एकही उमेदवार नसलेल्या पक्षाला परवानगी. भाजपला फक्त लाचारांची फौज हवी आहे. अंबादास दानवे आणि अरविंद सावंत यांची टीका. अजित पवार गटाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगात तक्रार. रवींद्र धंगेकर यांनी घड्याळाचा फोटो वापरल्याचा आरोप. निवडणूक आयोगानं प्रचाराचं साहित्य जप्त करावं. दादा गटाची मागणी. जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांना जाहीर पाठिंबा.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानं पाठिंबा दिल्याचा स्वाभिमानीकडून स्पष्टीकरण. आरक्षणाचा मुखवटा घालून राष्ट्रवादीचे लोक मत मागतात. 50 ते 60 वर्ष त्यांना आरक्षणाचं काहीही बघावं वाटलं नाही. मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडे यांची विरोधकांवर टीका. मुक्ताईनगरमध्ये गुलाबराव पाटील यांच्याकडून चंद्रकांत पाटलांची विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर. शरद पवार गटाकडून रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळताच गुलाबराव पाटलांकडून देखील उमेदवारीची घोषणा. लोकसभेच्या निकालापूर्वीच कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये लागले सत्यजित पाटलांच्या खासदारकीचे बॅनर. सत्यजित पाटलांची खासदार म्हणून निवड झाल्याचा बॅनरवर उल्लेख. तर हातकणंगलेमध्ये मतदानानंतर 2 दिवसातच खासदार निवडून आल्याचे बॅनर्स. धैर्यशील माने यांचा दुसऱ्यांदा खासदार झाल्याचा बॅनरवर उल्लेख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि प्रकाश आंबेडकरांचे बंधू भीमराव आंबेडकर लोकसभेच्या मैदानात उतरणार. ग्लोबल रिपब्लिकन पार्टी या पक्षाकडून हरियाणामधील होशियारपूर या ठिकाणावरून लोकसभेसाठी 14 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांचं नाव आघाडीवर, तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव चर्चेत. कोकण पदवीधरची उमेदवारी महायुतीनं वैभव खेडेकर यांनाच जाहीर करावी. कोकणातील मनसैनिकांची मागणी. लवकरच कोकणातील पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार. उल्हासनगरमध्ये निवडणुकीच्या भरारी विभागाकडून आचारसंहितेचा भंग. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत इंगळे यांचा आरोप. उल्हासनगरच्या तपासणी बूथवर गाड्यांची योग्य तपासणी होत नसल्याचा आरोप. उल्हासनगरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची प्रचार रॅली. ठिकठिकाणी वैशाली दरेकर यांचं जंगी स्वागत. रॅलीमध्ये युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची हजेरी. बदलापूरमध्ये महाविकास आघाडी उमेदवार बाळामामा म्हात्रे यांचा बाईक रॅली प्रचार. 17 मे रोजी शरद पवार उद्धव ठाकरे यांची भिवंडीमध्ये जाहीर सभा होणार. उल्हासनगर महापालिकेमार्फत मतदान जनजागृती रॅली. 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाबद्दल जनजागृतीसाठी रॅलीचं आयोजन. भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी चौक सभांचं आयोजन. भिवंडी पूर्व विधानसभा भाजप प्रचार प्रमुख संतोष शेट्टी यांच्याकडून शहरातील पद्मानगर भाजी मार्केट परिसरामध्ये चौक सभा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट. ठाण्यामधील निवासस्थानी दोघांची भेट. कोकाटेंसोबत विजय करंजकर यांची देखील उपस्थिती. ठाण्यामधील मुरबाड नगरपंचायतीचे भाजप नगराध्यक्ष राम दुधाले यांची पक्षातून हकालपट्टी. आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कारवाई. मीरा भाईंदरमध्ये 94 वर्षीय वयोवृद्ध मतदारांना बजावला मतदानाचा हक्क. घरी बॅलेट पेपरद्वारे मतदान केलं. नरहरी लिमये असं मतदान करणाऱ्या व्यक्तीचं नाव. काल एअर इंडियाच्या अनेक विमानांचं उड्डाण रद्द. कर्मचारी सुट्टीवर गेल्यानं दिल्लीहून गोवा, श्रीनगर, गुवाहाटी आणि सुरतला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द करण्याची वेळ. गुजरातच्या दाहोदमध्ये करण्यात आलं बूथ कॅप्चरिंगचं इंस्टाग्राम लाईव्ह. भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलानं बूथ कॅप्चरिंग केल्याचा आरोप. काँग्रेसच्या तक्रारीनंतर बूथ कॅप्चरिंग करणाऱ्याला अटक. एअर इंडियाच्या 25 कर्मचाऱ्यांनी निलंबित. एअर इंडियाच्या विलिनीकरणाच्या अफवांनंतर सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सोनं चांदी अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून 1991 ते 2009 या काळामध्ये अपहार झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. ठाण्यामधील अंबरनाथमध्ये पीडित महिलेचं सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषण. सासरकडील छळाविरोधात महिलेचं उपोषण. चैत्र अमावस्येच्या दिवशी ठाण्यामधील अंबरनाथमध्ये अघोरी आणि जादूटोणा प्रकार. शिवगंगा परिसरातील प्रकार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अंबरनाथमध्ये आज पाणीपुरवठा बंद. पुढील 2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबानं होणार. चिखलोली धरणामध्ये पाणीसाठा कमी झाल्यानं नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुणे, भंडारा, वाशिम, यवतमाळला अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट. मांजरा धरणामध्ये फक्त 2%च पाणीसाठा शिल्लक असल्यानं केज, कळंब, धारूर आणि अंबाजोगाई सारख्या मोठ्या शहरांसाठी देखील पाणी प्रश्न भेडसावणार. धुळे तालुक्यातील जुन्नर गावामध्ये भीषण पाणी टंचाई. नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागत असल्यानं गावकऱ्यांचा आमदार आणि खासदारांवर रोष. स्थानिक आमदार कुणाल पाटील या भागाकडे फिरकत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खंडबारा गावाजवळ 25 मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात. 1 जण ठार तर मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती. चंद्रपूरमध्ये सलग 2 दिवस पाऊस. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार भंडाऱ्यातील 4,373 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका, भात पिकासह पालेभाज्यांचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातील शिंपी समाज बांधवांनी शपथ घेऊन केला मतदानाचा संकल्प. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. त्यांचे लोक निवडून सुद्धा येत नाहीत असे पक्षही नेत्यांच्या सभा घेतात. आमदार सुरेश भोळे यांचं ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांना प्रत्युत्तर. धुळ्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा वच्छाव यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाच्या वतीनं गावागावात कट्टा मोहीम. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांच्याकडून गावपाड्यावर जात शोभा वच्छाव यांचा प्रचार.